येताना असं वाटलं नाही. आदित्य साहेबांनी आले आले त्यांचे लॅपटॉप खराब झाला आणि ते काही मूडमध्ये येतील, त्यांनी काही ऊर्जेचे लेवल काही कमी केलेलं नाही. आपल्याला असं वाटत होतं की सेशन पुढे कसं जाईल, संध्याकाळी 4:30 आपण विषय कसा करायचा ते कळलंच नाही. कधी जेवण केलं आपण आणि कधी आता चहा प्यायला जाणार आहे. मित्रांनो, मुद्दा लक्षात घ्या. मी बी 38 वर्षापासून मार्केटिंगमध्ये. त्यांनी आज ज्या गोष्टी 8/73 किंवा 90% लोक म्हणजे मार्केटिंगमध्ये सेल्सवाले फेलच आहेत, हे मी कबूलच करायला तयार नव्हतो सुरुवातीला. मग जसं असं ते कन्व्हिन्स झालं. माझ्या रेंजमध्ये तुम्ही विचार करताना नाही झालं तर तुमच्या डोक्यात काय पडलं असेल? 5%, फक्त 3% आणि 2% वालेच मार्केटिंगमध्ये. पण मला अभिमान आहे, मी 3% आणि 2% स्टार्टपासून आजपर्यंत होतो. तेव्हा मी माहिती नव्हतं, कारण मला बी कधी मी मार्केटिंगमध्ये 6 वर्ष काम केलं, संबंध महाराष्ट्रात काम केलं. कधी तो 3%वर बी नव्हतं, मी 2%वरच होतो. अव्वल येतो ऑल ओव्हर इंडिया. पण तेव्हा एक ज्ञान नव्हतं, म्हणजे थिअरी असं असेल मला काही माहीत नव्हतं. पण मला काम करायचं म्हणून मी, आणि तुमच्याकडून एवढंच अपेक्षा आहे, तुम्ही मल्टीमोल किंवा सिंग साहेबांना किंवा मला मामांना याला सॅटिस्फाय करा, म्हणजे समाधानाकरता तुम्ही काम करू नका. तुम्ही आज घरी जाताना सांगा मला त्या 2 ग्रुपमधून 1 ग्रुपमध्ये मला जायचं आहे, एवढं तुमचं पुरतं का टाका. जोपर्यंत तुम्ही इथंही काम करा, तुम्ही या 2 ग्रुपमध्येच पाहिजे, 3%वर किंवा 2%वर. याच्याने काय होईल, म्हणजे तुमचे लाईफस्टाईल, तुमचे एनर्जी, तुम्हाला अवलंबून असलेले कुटुंब, त्यांच्यावर खूप इफेक्ट होतो. त्याच्यानंतर कलेक्शन. मी तर तुम्हाला गेले जेवढं वर्ष तुम्ही काम करतात, मी पहिल्या दिवसापासून एक मंत्र शिकवत होतो, तुम्ही आणलेले पैसे हे म्हणजे सेल आहे. बरोबर आहे का नाही? कोणाचा वाद आहे का? नाही. तुम्ही आणलेले पैसे हे सेल आहे, याच्याशिवाय दुसरा काहीच नाही. आणि याच्यात काही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला ठरलेले 8 तास तुम्हाला काम करायचं. त्यांनी काय सांगितलं, या डीलरचे रिलेशनशिप. आज धंदा आहे रिलेशनशिप असल्यावर तुम्हाला कलेक्शनचे प्रॉब्लेमच येत नाही. आणि जेवढं तुमच्याकडे डीलर आहे त्याला A ग्रेड डीलरच बनतो. B ग्रेड आणि C ग्रेडकडे जाऊच नका ना, त्याला शोधायचं कामच नाही. कारण मला जेवढून ओळखणारे जवळजवळ इथं सगळेच लोक आहेत. मी मोजून 20-25 लोकांमध्ये काम करतो. मी A ग्रेड डीलरशीच काम करतो आणि उरलेले यांनी सांगितलेलं कोणतंही काम मी करत नाही, कारण माझे रिलेशन चांगलं आहे. काय भाऊ, तुझे सुख कष्ट म्हणजे सुखदुःखात मी आहे, पण तुला पैसे मागायला मला वेळ देईल, मी असं करणार नाही. कलेक्शनला वेळ दिल्यावर ते व्यवहार कसला होईल, तर बँकिंग होईल. एजंट पाठवायच्या कलेक्शन सेंटर्सला गेल्यासारखं. बिझनेस कसा पाहिजे, ह्या गोष्टी आज तुम्हाला माहिती आहे, पण हे सिस्टमॅटिकली कसं पाहिजे आज त्यांनी सांगितलं. त्यांचा आभार मानू आपण. त्याच्यानंतर नवीन पोरांनी काही यावर्षी काही डिक्लेअर केलंय करायला, असं ठरवलं आम्ही यावर्षी 100%, सगळ्यांनी 100%च करायचं. ओपनिंग बॅलन्स ठेवायचं नाही. त्याच्यात आपण 3 कॅटेगरी, फर्स्ट, सेकंड, थर्ड चॅम्पियनशिप ठेवणार आहे.